नागपूर शहरातील हुकडेश्वर परिसर आहे. त्या परिसरात आनंदनगर नावाची कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये 6 फेब्रुवारी 2025 रोजी सविता नावाची महिला घरात एकटीच होती. काही वेळात एक तरुण त्या ठिकाणी आला. थोडा वेळ त्या ठिकाणी थांबून तो परत निघून गेला. त्यानंतर सविताची मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी आली. त्यावेळी तिची आई सविता ही मृत अवस्थेत दिसून आली. आईचा मृतदेह पाहून तिची मुलगी मोठ्या मोठ्याने रडू लागली. त्यानंतर मुलीने वडील काम करत असलेल्या हॉटेलवर जाऊन सर्व काही तिच्या वडिलांना सांगितले. सविताचा नवरा जेव्हा घरी आला त्यावेळी सविताला तो दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. त्यावेळी रुग्णालय परिसरात असलेल्या पोलीस चौकीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सविताच्या नवऱ्याशी बोलत असताना सर्व हकीकत विचारली. तेव्हा सविताचा नवरा पोलिसांना म्हणतो की मी कामावर गेल्यानंतर घरी काय झाले हे मला माहिती नाही. संध्याकाळपर्यंत पोलिसांच्या हातात रुग्णालयाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यावेळी सविताचा खून करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर सविताबरोबर खून करण्या अगोदर शरीर संबंध करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यामुळे पोलिसांना प्रश्न पडला होता की आता सविता घरात एकटी असताना या ठिकाणी कोण आले आणि सविताबरोबर एवढ्या क्रूर पद्धतीने असे का केले याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यानुसार पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेले. त्यांनी सविताच्या घराच्या आजूबाजूचे CCTV फुटेज चेक केले. तेव्हा या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित गणेश टेकाम असल्याचे समोर आले. पोलिसांनी रोहितचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने पोलिसांना एक भयानक प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या तरुणाने सविताचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नागपूर शहरामध्ये सविता ही गेल्या 6 वर्षापासून राहत होती. तिचा नवरा ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता तर मुलगी शाळेत जात होती. सविता ही देखील बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी जात होती. बांधकाम करत असताना तिची ओळख रोहित याच्याबरोबर झाली. रोहित हा 25 वर्षाचा होता तर सविता ही 35 वर्षाची होती. दोघांच्या वयामध्ये जरी 10-11 वर्षाचा फरक असला तरी सविताच्या शरीराची बुरळ रोहितला पडू लागली. कामावर गेल्यानंतर तो सविताशी प्रेमाच्या गप्पा मारू लागला. प्रेमाच्या गप्पा मारत असताना सविता ही देखील त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली. रोहित हा सविताला गाडीवर घेऊन फिरू लागला. त्यामुळे दोघे कधी हॉटेलमध्ये तर कधी ऊसाच्या शेतात जाऊन दारूचा आणि शरीर सुखाचा आस्वाद घेऊ लागले. सविताला देखील दारूचे व्यसन जडले. घरात मुलगी होती. नवरा ढाब्यावर काम करायला जात होता तरी देखील सविताला दारूच्या व्यसनाने ग्रासले होते. आता जी काही सविताची सवय होती, एकदा दारू प्याली की तिला पुन्हा काही कळत नव्हते. त्याचाच गैरफायदा घेत रोहित हा सविताबरोबर पावरच्या गोळ्या खाऊन शरीर संबंध करायचा. त्यावेळी सविताला देखील सर्व काही आवडू लागले. दोघांमधील अनैतिक शरीर संबंध दररोज चालू होते. याबद्दल सविताच्या नवऱ्याला काहीच माहिती नव्हते. सर्व काही अनैतिक प्रकारे चालू होते. नवरा जेव्हा ढाब्यावर जायचा त्यावेळी सविता रोहितला घरी बोलावून घ्यायची. दोघेजण घरी दारू प्यायचे आणि त्यानंतर शरीर सुखाचा आनंद घ्यायचे. सविता ही बांधकामाच्या ठिकाणी कामाला होती. त्यामुळे तिने रोहित भेटल्यापासून कामाकडे दुर्लक्ष केले. तिला आता कामाच्या बदल्यात रोहित पैसे देऊ लागला होता. त्यामुळे सविताला घरी बसल्या पैसे मिळत होते. त्यामुळे तिने कामाला जायचे बंद केले. रोहित हा देखील सविताच्या ताब्यात आल्यामुळे थोडेफार काम करून दुपारच्या वेळेस सविताला भेटायला येऊ लागला. सविताच्या परिसरातील लोक रोहितकडे पाहत होते परंतु त्याचे वय कमी असल्यामुळे कुणी काही बोलत नव्हते. सविताच्या नवऱ्याला सुद्धा कुणी काही सांगत नव्हते. काही दिवस दोघांचे संबंध अतिशय आनंदात चालू होते. पण शेवटी अनैतिक संबंध आहेत, कधीतरी त्याला अडथळा येतो. रोहित हा सविताला जरी पैसे देत असला तरी काही दिवसात पैसे देण्यास तो टाळाटाळ करू लागला. कारण त्याची परिस्थिती सवितामुळे गरीब झाली होती.
आता फक्त रोहितला सविताबरोबर संबंध ठेवायचे होते. परंतु रोहित पैसे देत नसल्यामुळे सविताच्या अडचणी वाढू लागल्या. काम करत नसल्यामुळे पैसे कुठून येणार असा तिला प्रश्न पडला. त्यामुळे रोहित आणि सविता यांच्यामध्ये वाद होऊ लागले. वादाचे रूपांतर भांडणात होऊ लागले. पण हे भांडण काही काळापुरते चालायचे आणि पुन्हा दोघे एकत्र यायचे. गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025चा दिवस उजडला होता. सविता ही नेहमीप्रमाणे घरातील काम करत होती. काही वेळातच तिचा नवरा ढाब्यावर कामाला गेला आणि मुलगी शाळेत गेली. दुपारची वेळ झाली होती. सविताने रोहितला फोन केला. आज मला भेटायला ये आणि येताना काहीतरी घेऊन ये असे बोलणे झाले. त्यानुसार रोहित हा दुपारी घरी आला. येताना मद्यपान करण्याचे साहित्य घेऊन आला. पण आज सविता वेगळ्या मूडमध्ये होती. तिला वाटत होते रोहितने मला नेहमीच पैसे द्यावेत. एवढे दिवस तो माझ्याबरोबर आहे, पण आता दुर्लक्ष करीत असेल तर माझे पुढचे आयुष्य चांगले जाणार नाही. रोहितने आजूबाजूचा अंदाज घेऊन घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर सविता रोहितची वाट पाहत होती. काही वेळातच सविताने घराचा दरवाजा लावून घेतला आणि रोहितबरोबर जे बोलणे चालू होते त्यावरून सविताने वाद घालायला सुरुवात केली. मात्र सविता घरी गेल्यानंतर वाद घालणार असे रोहितला वाटत नव्हते. काही वेळात रोहितने सविताला शांत केले. यावर आपण काहीतरी मार्ग काढू असे सांगितले. थोड्याच वेळात रोहितने सविताला जवळ केले आणि दोघांनी शरीर संबंध प्रस्थापित केले. काही वेळात सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर सविताने रोहनला सांगितले, मी तुला सोडणार नाही, तू पण मला सोडू नको. त्यावरून रोहित भडकला. आत्तापर्यंत मी तुला सांभाळून घेतले, कामाच्या ठिकाणी तुला जाऊ दिले नाही, पण आता माझी परिस्थितीसुद्धा बिकट झाली आहे. त्यामुळे यापुढे मी तुझा खर्च भागवू शकणार नाही असे म्हणताच सविताच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती रोहितवर तुटून पडली. याचवेळी रोहितने देखील सविताला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सविताला भरपूर मार लागला. यामध्ये तिच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले. त्यावेळी रोहित घरातून पळून गेला. दुपारी आलेला रोहित याने 4 वाजेपर्यंत सविताबरोबर वेळ घालवला आणि जाताना घराचा दरवाजा लावून घेतला. थोड्याच वेळात सविताची मुलगी शाळेतून घरी आली. त्यावेळी तिने आई सविताला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्यावेळी ती हॉटेलवर वडिलांकडे धावत गेली. वडिलांना सर्व काही सांगितलं. सविताचा नवरा जेव्हा घरी आला त्यावेळी सविताला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उकडेश्वर पोलिसांना त्याने याची माहिती दिली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनाही हे प्रकरण गुंतागुंतीचे वाटले. प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, पण जेव्हा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला त्यावेळी सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. ज्या पद्धतीने सविताने जे काही केले त्याची शिक्षा तिला भेटली, पण नवरा आणि मुलगी यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली. नवऱ्याने लवकर या प्रकरणी लक्ष दिले असते तर सविता आज जिवंत असती. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.